जानेवारी 2026 चोपा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांनी आज 1 जानेवारीला नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। तालुक्याचे माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झनवर साहेब यांच्या उपस्थितीत आयोजित समारंभात नम्रता पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। आयोजित समारंभात सर्व निवडून आलेले नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार समारंभावर लताताई सोनवणे व शिवसैनिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील व सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामनिवास झनवर यांनी झालेल्या कामांचे व उर्वरित कामांचा आराखडा नगराध्यक्ष व माजी आमदार यांच्यासमोर मांडला। त्यानंतर नम्रता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले, मी जनतेच्या विश्वासावर खरे उतरेन आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने चोपड्याचा सर्वांगीण विकास करेन। चोपड्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्येय राहील असे लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी सांगितले। इतकं चांगलं आहे। इथली प्रशासकीय गळी सुद्धा खूप सुंदरपणे भरलेली आहे। आपल्याला आपल्या शेजारी थोडंसं दूर गेलं तर इंदोर शहर मागच्या 7-8 वर्षापासून भारतात सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुढे गणलं जात आहे। त्याच बाजूला आपल्याकडे शिरपूर पॅटर्न शिरपूर म्हणून जे उत्कृष्ट नागरी सेवा देणारं शहर म्हणून समजलं जात आहे। मंचावर उपस्थित आपल्या ताई होत्या आदरणीय माजी आमदार लताताई सोनवणे, तसेच आपले महात्मा गांधी विद्यालयाच्या संचालिका आदरणीय स्मिताताई, तसेच आपले नगर परिषदेचे CEO झनवर साहेब आणि मंचावर उपस्थित सागर साहेब, तसेच आपले नवनियुक्त सर्व नगरसेवक व नगरसेविका आणि इथे जमलेले सर्व शिवसैनिक वासी, सर्वांना मी खूप आभार मानते मी सगळ्यांचा आणि सगळ्यांना मी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही देते। खरं तर आपलं जे ध्येय होतं 2025चं ते आपल्या नगर परिषदेवर आपल्याला आपला भगवा फडकवायचा आहे आणि ते आपण प्राप्त केलेलं आहे। तर आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। आपले उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, तसेच आमदार गुलाबरावजी पाटील साहेब, माजी आमदार लताताई सोनवणे साहेब आणि आपले लोकप्रिय नेते आमदार चंद्रकांतजी सोनवणे साहेब यांच्या आशीर्वादाने मला जे नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे, तर त्या संधीचं मी खरोखर पूर्ण करेन। आमच्या सर्व नगरसेवक व आपल्या नगर परिषदेचे काम आहे, नक्कीच आम्ही चोपडा नगरचा विकास करायचा प्रयत्न करू। आपल्या चोपडा शहराचा चेहरा व मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही। तसेच आपले नगर परिषदेचे स्टाफने जे हे माझं वेलकम अरेंज केलं, सर सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।